नमस्कार मित्रो, मी संतोष गायकवाड जागर मराठीचं या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नवरात्री चालू आहे आणि या नवरात्री निमित्त नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये आज आहेत आपल्यासोबत सुषमा राऊत. सुषमा राऊत मॅडम, मुलाखतीच्या या कार्यक्रमात जागर मराठीतर्फे तुमचं स्वागत करतो. सुषमा राऊत मॅडम ह्या कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये कार्यरत आहेत आणि तसेच आमच्या वसई आकाशवाणी कवी संमेलन समूहातर्फे त्या कार्यरत असतात आणि सध्या त्या पर्यवेक्षक म्हणून समता विद्या मंदिर मुंबई येथे कार्यरत. मॅडम, जागर मराठी चॅनल हे नवरात्री निमित्त तुमची मुलाखत घेत आहे, तर तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल, एकंदर बालपणाबद्दल थोडक्यात जरा प्रेक्षकांना माहिती द्या. नमस्कार. जागर मराठीवरती आज मला तुम्ही छान संधी देत आहेत त्याबद्दल आधी प्रथमतः मी तुमचे आभार मानते. माझं बालपण पालघर जिल्ह्यातील माहीम या गावचं. आम्ही 4 भावंड. मी 3 नंबर, माझ्या पाठी छोटी बहीण, मोठी बहीण 2 नंबर भाऊ आणि तिसरी मी असल्यामुळे लाडकी आणि दोडकी मध्ये मी. त्यामुळे छान तसं गेलं बालपण. म्हणजे बालपणापासून मात्र आईमुळे थोडस वाचनाची आवड निर्माण झाली, कारण का माझी आई आम्हाला अभ्यासाला बसवायची तेव्हा स्वतः पुस्तक घेऊन बसायची वाचायला. म्हणजे आम्ही अभ्यास करेपर्यंत लक्ष राहायचं तिचं वाचन, आणि मग ती काय वाचते ते थोडस तिची क्युरियोसिटी होत गेली. तिच्यामुळे वाचनाकडे थोडासा माझा कल त्याच्यामुळे झाला. बाकी बालपण मजेत गेलं. कॉलेज जीवनामध्ये थोडेसे शेतकरी आई वडील असल्यामुळे कष्ट करावे लागले त्यांच्यासोबत पण, परंतु बाकीचं छान मजेत गेलं माझं. सुषमा मॅडम, मग शैक्षणिक प्रवास आणि साहित्याची आवड कशी काय निर्माण झाली? मी सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये 11वीला ऍडमिशन घेतलं आणि तेही आर्ट्सला. थोडस पहिल्यापासून वाचनाची आवड होती, त्याच्यामुळे ती अधिकच वाढत गेली आर्ट्सला गेल्यानंतर. आणि अक्षरशः एकदा तसा साधारणतः 12वी 13वीत असताना असा रेकॉर्ड केला गेला की एक महिन्यात 30 पुस्तकं वाचून काढले. काय वाचायचं साधारण? सगळं साहित्य, अगदी कथा, कविता, कादंबऱ्या पासून, पण जास्त असा ओढा होता सगळ्या साहित्यिकांच्या कविता संग्रहाचा, की त्या काळामध्ये सुद्धा आरती प्रभू वाचलेले होते. त्यानंतर शिरवाडकरांची म्हणजे कुसुमाग्रजांची अनेक पुस्तकं वाचून काढलेली होती. आणि सगळ्यात आवडते कविता पाडगावकर, की ज्या काळामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये पाडगावकरांच्या अनेक कविता भुरळ घालत होत्या. शिवाय माधव जुलियनांच्या कविता. आणि आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते म्हणजे प्राध्यापक होते सिनियर कॉलेजला, ते अतिशय चांगल्या प्रकारे शिकवत होते. आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने कविता थोडीशी रुजत गेली आणि ती वाढत गेली. साधारणतः 86-87 मी पहिली छोटीशी कविता लिहिली. तिला काही असं कुठल्या अंकात देऊ शकले नाही मी, परंतु ती कविता तिथूनच ती पुढे सुरुवात झाली. तुमच्या कविता वाडवळ भाषा मध्ये असतात आणि ही वाडवळ भाषेच्या इतिहासाबद्दल काय तुम्ही जरा माहिती विशद करा? वाडवळ भाषा म्हणजे वाडवळ असं का म्हटलं जातं? वाडी करणारी म्हणून वाडवळ. मूळतः आमचा सोमोशी क्षत्रिय समाज जो आहे त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे. असं म्हटलं म्हणजे महिकावतीच्या बखरीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्या बखरीमध्ये असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी बिंबसार राजांनी या ठिकाणी पैठणातून जी काही कुळं आणली त्याच्यामधली समोशी क्षत्रिय समाज म्हणजे पाचकळशी ही कुळं इथे आली, आणि बिंबसार राजाने इथे जी वस्ती वसवली गेली त्याच्यामध्ये ही पाचकळशी कुळं इथे वसली गेली. पुढे युद्धाची हे संपल्यानंतर त्यांनी थोडक्यात तलवार हाती होती ती खाली ठेवली आणि नांगर हातात धरला, म्हणजे त्या ठिकाणी शेतीवाडी करू लागली. आणि मग हा वाडवळ समाज म्हणून, वाडी करणारा म्हणून वाडवळ समाज, आणि विशेषतः सोमोशी क्षत्रिय समाजाला पानमाळी हे असं म्हटलं जातं. तर पानमाळी जो का म्हटलं जातं, तर पानाचा मोठ्या प्रमाणात व्यापार हा केला जातो. पानाची लागवड त्या ठिकाणी माहीम पासून वसईपर्यंत केली जाते, आणि म्हणून त्याला पानमाळी असंही म्हटलं जातं. वाडवळ समाज असं म्हणताना वाडी करतो म्हणून तो वाडवळ. आणि मग त्यांची एक ती वेगळी बोली भाषा आमची अशी निर्माण झाली, आणि मग आपोआपच ती आमच्यात रुजत गेली. आणि तिथूनच थोडासा उत्स्फूर्तपणा आला की अरे आपण आपल्या भाषेत काहीतरी मांडू का नाही. आणि मग मी माझ्या वाडवळी भाषेबद्दल ज्या म्हणजे खऱ्या अर्थाने जी पहिली कविता वाडवळीमध्ये लिहिली तीच माझ्या भाषेवरच काहीतरी सांगणारी. मग त्याच्या अशा 2 ओळी मी तुम्हाला सांगते की माही वाडवळ बोली न या हांदी कोपरेशी.
माही वाडवळ बोली नय हांदी कोपर्याशी तिस आय अस्सल या कोकण मातीशी तिस येती केळीशी गोड लोंगर रसाळ जाई जुई मोगऱ्या ही सुवासाही दरवळ. वा. आणि ही जी माही वाडवळ बोली त्यामध्ये मी शेवटचं म्हणजे कडवं आहे त्याचं की माही वाडवळ बोली अटे तटे फुलार ते वाडवळ डाट काम तिह मन रे बोलते वाडवळ डाट काम तिह मन रे बोलते. वा. अशी माझी सुंदर वाडवळ. कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये तुम्हाला कार्यकर्ते राजा राजवाडे पुरस्कार मिळालेला, तर कोमसापाच्या स्नेहबंधाबद्दल तर. हो, मला 17-18चा कार्यकर्ते पुरस्कार, राजा राजवाडे कार्यकर्ते पुरस्कार मिळाला. त्यावर्षी संगीता मॅडम अध्यक्ष, संगीता अरगुने मॅडम वसई शाखेच्या अध्यक्ष, आणि त्या वर्षी आम्ही खूप 2-3 वर्षात खूप चांगले कार्यक्रम दिले. कोकण मराठी साहित्य परिषदेचा माझा सहसंबंध आला तो हरिभाऊ म्हात्रे आणि डॉक्टर महेश केळुसकर यांच्यामध्ये, कवी आणि आकाशवाणीवरचे अतिशय उत्तम वक्ते. आणि त्यांचा आमचा कौटुंबिक असा एक छान, कारण का त्यांची ती माझी सखी, आणि त्याच्यामुळे तो एक आला. आणि एक कवीचा जेव्हा आपल्याला सहवास लागतो तेव्हा एक वेगळं. कोकण मराठी साहित्य परिषद हे भाषा संवर्धनाचं एक खूप सुंदर काम चालतं ह्या संस्थेमार्फत. आणि मग अशा तऱ्हेने अनेक कोकण मराठी साहित्य परिषदेची संमेलनं आम्ही अटेंड केली. हे त्यावेळेस जरी व्यासपीठावर कविता जरी मी सादर केल्या नाही मूळ, परंतु नंतर छोट्या छोट्या कवी संमेलनांमध्ये त्या ठिकाणी आम्ही कविता सादर करायची. मला अनेक ठिकाणी कविता सादर करण्याचा मौका, दापोलीला केलेली होती मी कविता सादर. त्याच्यानंतर आपल्या मूळ मालगुणला एका संमेलनात कविता सादर केलेली होती. म्हणजे जे कविकट्टे असतात त्याच्यावर कविता सादर करायला मिळते. आणि मला अद्याप आठवते, दापोलीच्या एका कविकट्ट्यावरती मला एक शेतकऱ्यांच्या मी जीवनावर केलेली कविता होती. तर एक मला येऊन सांगू, एक शेतकरीच होता तो, की हो खरं बाई तू छान मांडले असं म्हणाला. आणि मला म्हटलं की हीच आपल्याला दाद होती त्या ठिकाणी त्या कवितेची. अशा तऱ्हेने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या अंतर्गत मी कार्यकर्ती म्हणून राहून मला जमली तेवढी मी साहित्य सेवा त्या ठिकाणी केली. तुम्ही शिक्षिका म्हणून आहेत आणि लोकसंख्या शिक्षण एलवाड विज्ञान प्रदर्शनामध्ये पुरस्कार तुम्हाला मिळाला, हा याबद्दल थोडं काय सांगा. हो, माझ्या ह्या अनेक जडणघडणी शाळेचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण का ही जी पुढची सगळी समृद्धता आली त्यावेळेस, ज्यावेळेस मी समता विद्या मंदिर ह्या शाळेमध्ये जॉईन झाले, तर तिथे आमचे जे सर होते कमलाकर सुभेदार सर, अगदी त्यांचं मी आदराने नाव घेईल, कारण का आत्ताच एक म्हणजे वर्ष होईल त्यांना. 30 नोव्हेंबरला त्यांचं मागच्या वर्षी निधन झालं. ह्या सर जे आहेत आमचे, त्यांनी खूप आम्हाला मोटिवेट केलं. एक शिक्षक म्हणून आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा अनेक गोष्टींनी समृद्ध होण्यासाठी सरांनी आम्हाला फार पुढे, की सरांमुळे आम्ही अगदी बाबा आमटेंपासून तर अनेक दिग्गजांना भेटलेलो आहोत. आणि आमची शाळा त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने समृद्ध झालेली होती. आणि हे शाळेचं जे बॅकग्राऊंड होतं तेही मला अतिशय चांगलं लाभलं. त्याच्यामुळे मी अनेक गोष्टी करू शकले. सूत्रसंचालनासाठी शाळेमध्ये मला वाव मिळाला, आणि मग तीच पुढे अनेक ठिकाणी सूत्रसंचालन करण्यासाठी मला त्याचा तो मार्ग तिथून तयार झाला. सरांनी आम्हाला, म्हणजे सुभेदार सरांनी मला खूप अनेक मोठमोठ्या लोकांशी आम्ही भेटलं. अनेक कवी लेखक सतत आमच्या शाळेमध्ये यायचे. कुठलाही कार्यक्रम असला की चांगले प्रसिद्ध कवी लेखक शाळेत यायचे. आणि त्याच्यामुळे ती एक वेगळी साहित्याची वाट चोखाळली गेली आमच्या ह्याच्यानी. आणि मग आम्ही पुढे मग माझं त्या दृष्टीने झालं. तसं पाहिलं तर प्रकल्पामध्ये फारसी मी अशी बऱ्याचशा वेळेस सहभाग घ्यायची नाही. पण एक वर्षी असं आला की मॅडम तुम्ही ह्या वर्षी प्रकल्प करायचा असं म्हटल्यामुळे ठीक आहे म्हटलं. मीही ते शिवधनुष्य पेललं आणि प्रयत्न केला, आणि तिथेच वॉर्डमध्ये मला तो 2रा क्रमांक त्या ठिकाणी मिळाला. आणि त्या ठिकाणी मलाही स्वतःला समाधान वाटलं की त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी जी होती ती आपण चांगल्या प्रकारे पार पाडली गेली. मॅडम, सध्या नवरात्री आहे, तर तुम्ही काय महिलांना थोडक्यात संदेश द्याल? नवरात्री निमित्त जागर मराठीच्या साऱ्या सख्यांना मी संदेश देण्यासाठी मी काही मोठी नाहीये, परंतु मला जे माझ्या कवितेतून वाटते ते मी तुम्हाला सांगते. सबलीकरण सबलीकरण महिलांचे सबलीकरण, रांधा वाढा उष्टी काढा झाले हद्दपार आता, घरात करते दारात करते तरीही ती सबलीकरणाला सामोरी जाते, तरीही ती सबलीकरणाला सामोरी जाते. धन्यवाद.
तर मित्र हो, या होत्या सुषमा राऊत मॅडम. त्यांचं वाडवळ भाषेवर असलेलं प्रेम. मी खरंच अतुल पेटे यांचं नुकतंच एक नाटक पाहिलं होतं, शब्दांची रोजनिशी. आणि आपली स्थानिक बोलीभाषा संवर्धन आणि त्यामध्ये कविता करणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं असं जे काम आहे. मॅडम, खरोखर तुमचे आभार. जागर मराठी चॅनलवर तुम्ही आलात आणि मुलाखत दिली. आणि आपलं जे चॅनल आहे हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं. म्हणून वसईतील आपले लेखक आहेत सायमन मार्टिन यांचं सुकलो हे पुस्तक मी तुम्हाला भेट देत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. जागर मराठीने मला ही खूप छान संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी धन्यवाद किंवा आभार मानणार नाही, कारण का धन्यवाद म्हटले की वाद निर्माण होतो, आभार म्हटले की भार होतो. मी कृतज्ञता व्यक्त करेल आणि जागर मराठीच्या खूप खूप शुभेच्छा देईल. धन्यवाद. धन्यवाद.